आता एक बातमी आहे जी मुंबईमध्ये रेल्वेनं नियमित प्रवास करणारे प्रवासी आहेत अशांसाठीची। मुळातच रेल्वे कधी येणार, कुठपर्यंत पोहोचली आहे, ती वेळेत आहे की नाही, या सगळ्या संदर्भात अतिशय इत्थंभूत माहिती देणारं यात्री ॲप हे अतिशय महत्त्वाचं, जिचा करार संपत होता मध्य रेल्वेसोबतचा आणि त्यामुळे अनेक प्रवासी या माहितीपासून मुकणार होते। मात्र आता सगळ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे, कारण यात्री ॲपद्वारे आता तुम्हाला 2031 पर्यंत सगळी माहिती, म्हणजे नेमकी रेल्वे कुठे आहे, कुठपर्यंत आलेली आहे आणि अर्थातच तिच्या टाइम टेबल संदर्भातली प्रत्येक माहिती ही तुम्हाला मिळणार आहे। कारण मध्य रेल्वेनं यात्री ॲपसोबत 2031 पर्यंत आपला करार हा वाढवलेला आहे। अर्थातच आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून यात्री ॲपसोबत रेल्वेनं हा करार केलेला होता आणि त्यामुळेच यात्री ॲपवरती लोक मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे संदर्भातल्या, लोकल संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स पाहत होते। मुंबईमध्ये सातत्यानं धावपळीच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक घटक असणारी म्हणजे जीवनवाहिनी असलेली रेल्वे, जी कधी कुठे कुठपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती ही या ॲपच्या माध्यमातून मिळत होती आणि जवळपास लाखो लोक या ॲपचा वापरही करत होते। अर्थातच यात्री ॲपच्या माध्यमातून देण्यात येत असलेली माहिती ही अतिशय अचूक असल्यामुळेच आणि त्याचबरोबरीनं तिची विश्वासार्हता वाढलेली असल्यामुळे मध्य रेल्वेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळेच जे लोक हे ॲप वापरत असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। 2031 पर्यंत तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून लोकल संदर्भातली सगळी माहिती ही व्यवस्थित आणि इत्थंभूत मिळणार आहे। तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच आम्हाला लाईक शेअर करायलाही विसरू नका।